आता त्यांचं जे डाएट व एक्सरसाइजचं जे रुटीन आहे ना, मी ते स्टेप बाय स्टेप सांगते। आता भात आणि चपातीचा प्रश्न येतो, बरोबर आहे, तो पण मी तुम्हाला सांगून देते। आता हे ड्रायफ्रूट स्मूदी का घेतात की का त्या एक भाकरी खात होता आणि ते कोणती भाकरी घेत होता ती रेसिपी जी आहे ती पण मी सर्वात शेवटी सांगणार आहे। नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मंजुषा ताईंनी सिझेरियन डिलिव्हरीनंतर 4 महिन्यात त्यांचं 16 किलो वजन कमी केलेलं आहे। 16 किलो वजन कमी करताना त्यांनी फॉलो केलेले जे डाएट टिप्स आहेत, त्याच्यानंतर त्यांचं जे डेली रुटीन आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। त्याच्यानंतर त्यांनी सिझेरियन डिलिव्हरीनंतर त्यांची वजन कमी करण्याची सुरुवात कधीपासून केली, त्यानंतर वजन कमी करताना त्यांनी कोणती भाकरी घेतलेली आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आणि तुमचा आता सिझर झाला असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्याची सुरुवात कधीपासून करायची ते पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ त्याच्यासाठी पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस मंजुषा ताईंनी माझ्याकडे त्यांची वेट लॉस जर्नी सुरू केली तर त्यावेळेस त्यांचं जे वजन होतं ते सुरुवातीचं वजन आहे ते 74 किलो होतं। तर मी हे लिहून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल। तर सुरुवातीला वजन त्यांचं 74 किलो होतं आणि 4 महिन्यानंतर त्यांनी 16 किलो वजन त्यांचं कमी केलेलं आहे। आता त्यांचं वजन आहे 58 किलो, म्हणजे त्यांचं आता वजन 58 किलो आहे। अजून त्यांना 3 किलो वजन कमी करायचं आहे, म्हणजे 55 पर्यंत यायचं आहे। आणि अजून त्यांची वेट लॉस जर्नी सोडलेली नाही आहे। जूनपासून परत त्यांनी त्यांची वेट लॉस जर्नी जी आहे ती सुरूच ठेवलेली आहे आता, कारण की 1 महिना जो आहे ऑनलाईन क्लासला आपल्या सुट्टी आहे 1 महिना, आणि त्याच्यासाठी आता 10 जूनपासून आपले परत ऑनलाईन क्लास सुरू होत आहे। मग तेव्हापासून परत त्या क्लासमध्ये जॉईन होणार आहेत आणि त्यांचं जे राहिलेलं वजन आहे 3 किलो ते पण कमी करणार आहे। म्हणजे खूप छान रिझल्ट आहे त्यांचा, तुम्ही फोटो बघू शकताय सुरुवातीचा आणि आत्ताचा। खूप छान फॅट लॉस पण झाला आहे आणि वेट लॉस पण झालेला आहे। आता त्यांनी वजन कमी करण्याची सुरुवात कधीपासून केली, म्हणजे सिझर झाल्यानंतर। आता बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन येतात, 3 महिने 4 महिने झालेले असतात, ताई मला वजन कमी करायचं आहे, माझं सिझर झालं आहे, वजन खूप वाढलं आहे। पण आता तुमचं सिझर झालं आहे, तुमची डिलिव्हरी झालेली, म्हणजे तुम्ही आता आराम केला पाहिजे। ज्यांना 3 महिने 4 महिने झालेले आहेत, म्हणजे सिझर झालं आहे त्यांच्यासाठी सांगते, 11 महिने तरी होऊ द्या तुम्हाला, 11-12 महिने, त्याच्यानंतर तुम्ही वजन कमी करण्याची सुरुवात करा। आता वजन कमी करताना मंजुषा ताईंनी 11 महिन्यानंतर सुरुवात केलेली आहे। आणि सर्वात प्रथम त्या ज्या आहेत त्या स्वतः मेडिकल स्टुडंट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी 11 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांची वजन कमी करण्याची जी सुरुवात आहे ती केलेली आहे। आता बरेच वेळा आपले जे टाके आहेत सिझरचे ते वरून भरलेले दिसतात, पण आतून ते ओले असतात। मग आपण ज्यावेळेस व्यायाम करतो, ताण देतो पोटाला वगैरे, मग त्याच्यामुळे ते टाके जे आहेत दिलेले असतात ते ताणले जातात। मग बरेच वेळा टाके दुखू शकतात, तुटू शकतात, असं काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यासाठी काय करायचं आहे, थोडासा संयम ठेवायचा आहे। तुम्हाला पुन्हा 11 महिने होऊ द्या, 12 महिने होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही तुमची वजन कमी करण्याची काय करा, सुरुवात करा। किंवा सर्वात सोपा म्हणजे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, ते जसं म्हणतील तसं तुम्ही करा, पण सुरुवात तर हळूहळूच करा। पोटाला ताण जो आहे सुरुवातीला कमी द्यायचा आहे। आता माझं पण मी सिझेरियन डिलिव्हरीनंतरच वजन कमी केलेलं आहे, पण मी पूर्ण 1.5 वर्ष झाल्यानंतर माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही एक तर 11-12 महिने पूर्ण होऊ द्या किंवा 1.5 वर्ष पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर तुमची वेट लॉस जर्नी सुरू करा, पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। आता हे झालं ताईंनी कधी सुरुवात केली होती ते सांगितलं। आता त्यांचं जे डाएट व एक्सरसाइजचं जे रुटीन आहे ना, मी ते स्टेप बाय स्टेप सांगते, म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या टिप्स फॉलो करू शकताय, हो ना। आता सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम त्या गरम पाणी घेतात 2 ग्लास। तर त्यांनी इतर कोणत्याही ड्रिंक घेतलेल्या नाहीत, कारण की फिडिंग मदर आहे, त्याच्यामुळे जिरं पाणी, ओवा पाणी वगैरे त्यांनी घेतलेलं नाही आहे। त्यांनी फक्त सकाळी उठल्यानंतर काय घेतलेलं आहे, गरम पाणी घेतलेलं आहे। पण हे जे सातत्य आहे ना, त्यांनी 4 महिने सातत्य ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये खाडा केलेला नाही आहे, सुट्टी घेतलेली नाही आहे। फक्त कधीतरी बाळ वगैरे आजारी पडलं किंवा त्यांची तब्येत बिघडली तर मला वाटतं 2 ते 3 दिवसाचं गॅप केलेलं आहे फक्त ह्या 4 महिन्यामध्ये, नाहीतर त्यांनी अजिबात गॅप दिलेलं नाही। म्हणजे सातत्य महत्त्वाचं आहे। जर सातत्य ठेवाल, संयम ठेवाल तर 100% तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे। आता हा झाला सकाळी उठल्यानंतरचं त्यांचं रुटीन, गरम पाणी 2 ग्लास, हां ठीक आहे। त्यानंतरचं आला नाश्ता। आता बऱ्याच मैत्रिणी काय करतात, वजन वाढलंय म्हटल्यावर नाश्ता डायरेक्ट स्किप करून टाकतात, पण असं करू नका। तो एनर्जेटिक नाश्ता जो आहे तो तुम्ही नक्कीच घ्यायचा आहे। तर आता नाश्त्यामध्ये ताईंनी काय काय घेतले बघूया, पोहे, ड्रायफ्रूट स्मूदी, त्याच्यानंतर उपमा, कडधान्य उकडलेले, हे सर्व मी लिहून ठेवलेलं आहे। आणि मी जे डाएटमध्ये देते ना तेच घेतलेलं आहे, त्यांनी वेगळं काही घेतलेलं नाही। आता ड्रायफ्रूट स्मूदीमध्ये काजू, बदाम, मखाने, मनुके, खजूर रात्री भिजत ठेवून त्याच्यामध्ये सकाळी एक केळी वगैरे ॲड करून किंवा ॲपल वगैरे मिक्स, थोडंसं दूध, पाणी मिक्सरला बारीक करून आणि आपलं जी स्मूदी बनवतो, शेक बनवतो आपण, मिल्कशेक, सेम तसंच करायचं आहे। आता हे ड्रायफ्रूट स्मूदी का घेतात की कारण बराच वेळ पोट भरून राहतं, त्याच्यामुळे ड्रायफ्रूट
ड्रायफ्रूट स्मूदी त्यांनी घेतलेली आहे, ॲड केलेली आहे. आणि मी पण वजन कमी करताना घेतलेले आहे. केळीची स्मूदी आहे, ॲपल स्मूदी आहे, मखाना स्मूदी आहे. भरपूर असे यूट्यूबवर पण वेगवेगळ्या अशा स्मूदीच्या रेसिपी आपल्याला भेटून जातात. त्याच्यानंतर उपमा आहे रव्याचा, कडधान्य, उकडलेले कडधान्य, स्प्राऊट, 1 किंवा 2 शिट्टी करून घ्यायचे. सर्व कडधान्य वाटीवर घ्या. त्याच्यामध्ये छान काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, चाट मसाला टाका, दही टाका आणि ते तुम्ही नाश्त्याला खा. सोपं, खूप सोपं आहे, फक्त तुम्ही केलं पाहिजे, होय ना. जे नॉनव्हेज खात आहे त्यांनी 2 उकडलेले अंडे घ्या, ऑमलेट घ्या, किंवा ब्राऊन ब्रेड घ्या. ब्राऊन ब्रेडसोबत तुम्ही ऑमलेट घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नाश्ता करायचा, फक्त हेल्दी नाश्ता करायचा आहे, कमी तेलातला, कमी मिठातला. ठीक आहे. ही झाली नाश्त्याचे त्यांचे जे पदार्थ होते ते सांगितले. इडली, डोसा हे पण चालतंय. त्याच्यानंतर आता 11 वाजता, ज्यावेळेस 10-11 वाजता छोटीशी भूक लागते, मिड मॉर्निंग स्नॅक म्हणतो आपण त्याला, तर त्यांनी म्हटलं मी कधीतरी मला वाटलं ना तर मग एखादं फळ घेतलेलं आहे आणि ग्रीन टी कंपल्सरी घेतलेली त्यांनी 11च्या दरम्यान. ग्रीन टी म्हणजे त्यांचं मेडिकल आहे स्वतःचं, त्या स्वतः मेडिकल स्टुडंट आहेत, मग त्या ग्रीन टी त्यांनी कंपल्सरी घेतलेली आहे असं सांगता येते. आणि ते मी तुम्हाला सांगते की 11च्या दरम्यान त्यांनी ग्रीन टी ही कंपल्सरी घेतलेली आहे. आता दुपारचं जेवणाचं जे रुटीन आहे त्यांचं बरोबर 12 ते 1 वाजता जेवण आहे. तुम्ही जर समजा तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या तर नक्की तुमचं जे वजन आहे ना ते कमी होतं. तर त्यांचं बरोबर 12 ते 1 वाजता जेवणाचं जे टायमिंग आहे मी ते हेच सांगते, 12 ते 1च्या दरम्यान जेवण करायचं. मग त्यांचं टायमिंग तेच आहे. आता ह्यामध्ये त्यांनी 1 भाकरी, भाजी व सॅलड घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अधूनमधून त्यांनी वरण वगैरे पण ॲड केलेलं आहे. पण त्या मेडिकलमध्ये जातात त्याच्यामुळे ते काय करतात, भाकरी, भाजी, सॅलड असं घेऊन जात होत्या. त्याच्यामुळे त्या 1 भाकरी खात होता. आणि ते कोणती भाकरी घेत होता ती रेसिपी जी आहे ती पण मी सर्वात शेवटी सांगणार आहे. पण त्यात आपण रुटीन बघून घेऊया. ठीक आहे. आता हे झालं दुपारचं जेवण. त्याच्यासोबत सॅलड नक्की घेतलेलं आहे त्यांनी, तर तुम्ही पण सॅलड घ्या. आणि तुमची भूक जितकी असेल तितकी भाकरी घ्या. त्यांनी 1 भाकरी घेतलेली आहे, कारण की ती ताई ज्या धान्याची भाकरी घेत होते ना, एका भाकरीमध्ये त्यांचं पोट भरून जात होतं, म्हणून त्यांनी 1 भाकरी घेतलेली. ठीक आहे. आता 4 वाजता छोटीशी भूक लागते आपल्याला. मग चहा प्यावंसं वाटतो किंवा बिस्किट खावंसं वाटतं, वेपर्स असं काहीतरी खावंसं वाटतं. मग त्यावेळेस मखाने, ग्रीन टी, फुटाणे, ग्रीन टी किंवा राजगिराचा लाडू, एखादी चिक्की म्हणा असं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा एखादं फळ घेतलेलं आहे. कधी वेळ नाही मिळाला तर त्या टायमाला काही घेतलेलं नाही आहे, फक्त ग्रीन टी घेतलेली आहे. तर असं 4 वाजेचं त्यांचं रुटीन आहे. 11 वाजता आणि 4 वाजता त्यांनी डेली ग्रीन टी ॲड केलेली आहे त्यांची. बाकीच्या कोणत्याही ड्रिंक त्यांनी घेतलेल्या नाही आहे, बाळ लहान असल्यामुळे. ठीक आहे. आता रात्रीचं जेवण आलं. आता रात्रीचं जेवणाचं जे टायमिंग आहे, तुम्ही जितक्या लवकर जेवण कराल ना रात्री, तितकं पटकन तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार आहे. आपण काय करतो, जेवण करायला खूप उशीर लावतो, 8:30च्या पुढे, 9, 9:30, 10 वाजता असं वेळ लावतो आपण जेवण करायला. म्हणून काय करायचं, लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 7 ते 8:30च्या दरम्यान काय करायचं, जेवण करण्याचा प्रयत्न करायचा. आता त्यांचं जेवणाचं जे टायमिंग आहे ना बरोबर 7 वाजता दिले त्यांनी. आणि 7 वाजता, कारण की मी जो डाएट ग्रुप केलेला असतोय त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळेस जेवण करणार आहे किंवा नाश्ता करणार आहे त्यावेळेस बरोबर फोटो काढून तुमच्या जेवणाचा ताटाचा किंवा नाश्त्याचा तुम्ही जे घेताय त्याचा फोटो काढून ते पाठवत असतात. त्याच्यामुळे मला पण माहिती आहे की त्यांचं जेवणाचं टायमिंग, कोणाचं टायमिंग किती हे मला ग्रुपवर लगेच कळतं. तर त्यांचं बरोबर टायमिंग जे आहे ते 7 वाजता होतं. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी 1 भाकरी घेतलेली आहे, भाजी घेतलेली आहे, अधूनमधून त्यांनी वरण ॲड केलेलं आहे, सॅलड ॲड केलेलं. आता भाजी जी आहे तुम्ही सर्व भाज्या खाऊ शकता, असं कोणतंच नाही की तुम्ही भाज्या कोणत्या घ्यायच्या, फक्त त्या कमी तेलातल्या कमी मिठातल्या घेतल्या पाहिजे. प्रोटीनचं प्रमाण त्यांनी ठेवलेलं आहे. आणि प्रोटीनचं प्रमाण म्हणजे त्यांनी कडधान्य सांगितलेच तुम्हाला मी, उकडलेले कडधान्य, अधूनमधून पनीरची भाजी, तुम्ही सर्व भाज्या घेऊ शकताय. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं त्यांचं रात्रीचं जेवणाचं. आता भाकरी, दुपारी पण भाकरी आणि रात्री पण भाकरी. आता भात आणि चपातीचा प्रश्न येतो, बरोबर आहे, तो पण मी तुम्हाला सांगून देते. मंजुषाताईंना पहिल्यापासून चपाती आवडत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्या हप्त्यातून फक्त 1 किंवा 2 वेळा चपाती खात होत्या. आणि त्यांना भात खायचा असेल तर भात, त्या आपण जी खिचडी बनवतो, मूग डाळची खिचडी, पातळ, सर्व भाज्या सर्व डाळी मिक्स करून जी खिचडी बनवतो ना, त्यांनी ती खिचडी घेतलेली आहे. म्हणजे भात पण त्यांनी खाल्लेला आहे, नाही खाल्लेला असं नाही आहे. फक्त त्या कसं त्यांचं मेडिकलवर त्यांना जावं लागायचं, त्याच्यामुळे त्या भाकरी, भाजी, सॅलड वगैरे घेऊन जात होत्या. आणि रात्री वगैरे त्यांनी जे आहे आपली हिरव्या मुगाची डाळ टाकून खिचडी, तांदूळ वगैरे टाकून ती पण खिचडी घेतलेली आहे. तर तुम्ही पण जर समजा वजन कमी करत असाल तर तुम्ही गोंधळून जाल की ताईंनी भात खाल्लाय की नाही. तर त्यांनी घेतलेला आहे, फक्त त्यांनी खिचडी स्वरूपात घेतलेलं आहे वजन कमी करताना.
आणि तुम्हाला जर समजा भात आवडत असेल तर तुम्ही भात घेऊ शकता, 1 वाटी भात घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. त्याच ठिकाणी तुम्ही वरण घ्या जास्त, सॅलेड भरपूर घ्या, भाजी भरपूर घ्या आणि भात पण खा आणि भाकरी खा. फक्त भात आणि चपाती जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत एकत्र घेऊ नका. ही टिप्स मी तुम्हाला सांगते. तर आता ही पण मी जी टिप्स आहे ती सांगितली. आता आला महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणती भाकरी घेतलेली आहे आणि त्या कोणत्या वेळेला व्यायाम करत होत्या हे पण तुम्हाला सांगते. तर आता जी भाकरी आहे ती भाकरी सर्व कडधान्य मिक्स त्यांनी ती भाकरी घेत होते ते. म्हणजे आता त्याच्यामध्ये सर्व कडधान्य, हरभरा आहे, चवळी आहे, हिरवे मूग आहे, मटकी आहे, मक्का आहे, ओट्स पण टाकलेले होते त्याने त्याच्यात, ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, फक्त गहू त्यांनी ॲड केलं नव्हतं. सर्व कडधान्य आणि तृणधान्य त्यांनी म्हणजे आपले नाचणी, बाजरी वगैरे ते सर्व ॲड करून त्यांनी जे पीठ आहे ते दळून आणलेलं होतं आणि ती भाकरी ताई घेत होत्या. तर तुम्ही पण जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही पण तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्कीच हे जे धान्याचं पीठ आहे, सर्व मिक्स कडधान्य, तृणधान्य ते दळून आणा आणि त्याची भाकरी घ्या. तुम्ही सकाळ संध्याकाळी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. एका भाकरीमध्ये पोट भरून जातं, कारण की मी पण घेतलेली आहे, मी पण दळून ठेवलेलं आहे पीठ आणि बरेच मेंबर्स जे आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी घेतलेले आहे आणि त्यांना पण छान रिझल्ट आला. मेन महत्त्वाचं म्हणजे फॅट लॉस छान होतं आणि पोट भरून राहतं, एका भाकरीमध्ये पोट भरून जातं. त्याच्यामुळे आणि प्रोटीनची मात्रा पण भरपूर असते, कडधान्य मध्ये प्रोटीन असतं, त्याच्यामुळे आपण जे प्रोटीनची कमतरता असते ती पण भरून निघते. त्याच्यामुळे तुम्ही कडधान्ययुक्त जी भाकरी आहे ती घेऊ शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही कडधान्य मिक्स भाकरी तुम्ही घेऊ शकता. तर आणि त्याच्यानंतरचा त्यांचा व्यायामाचा जो टायमिंग आहे तो, आता बऱ्याच वेळा काही मैत्रिणींना काय वाटतं माहिती का, सकाळीच व्यायाम केला पाहिजे वजन कमी करण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी, तरच आपलं वजन कमी होतं की तेव्हाच आपण हेल्दी राहतो. पण तसं नाही, सकाळी खूप गडबड असते हो ना, मुलांचे टिफिन असतात, घरातला पसारा आवरायचा असतो, मिस्टरांचा टिफिन असतो, सासू सासरे असतात, त्यांची गोळ्या औषधं असतात, त्यांचा नाश्ता असतो, भरपूर कामं असतात. तर काही लेडीजला अजिबात वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं होय ना. आता मंजुषाताईंचं तर बाळ लहान आहे, मग आता बाळ लहान असल्यावर 5:30 वाजता तर त्यांना एक्सरसाइजला जमत नव्हतं. मग ताई काय करायचं, आता वजन तर कमी करायचं आहे पण एक्सरसाइजचा टायमिंग काय पाहिजे. 5:30ला मला टाईम मिळत नाही आहे आणि त्याच्यानंतर मी 10:15 वाजता मेडिकलमध्ये जाते, मला 10:15चा टाईम एक्सरसाइजला भेटत नाही आहे. त्याच्यानंतर मी ताईंना विचारलं 4:30चा टायमिंग योग्य आहे तुमच्यासाठी, तुम्ही करू शकताय, तुमचं वजन कमी होणार आहे. आणि ताईंनी त्यांचं जे वजन आहे ते वजन कमी करताना त्यांनी 4:30चं टायमिंग घेतलेलं होतं. 4:30 ते 5:30 वाजता त्या एक्सरसाइज करत होत्या आणि त्यांनी छान असं 16 किलो वजन कमी केलेलं आहे. तर असं काही नाही मैत्रिणींनो, तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल आणि तुम्ही सातत्य ठेवलं, संयम ठेवलं, तर तुम्ही कोणत्याही वेळेला व्यायाम करा. तुम्ही सकाळी करा, तुम्ही 10 वाजता करा किंवा तुम्ही 4:30ला करा किंवा तुम्ही 6 वाजता करा संध्याकाळी, तुमचं वजन कमी होणार. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य म्हणजे आता 4 महिने ताईंनी सातत्य ठेवलेलं आहे, त्यांनी खाडे केलेले नाही आहे. फक्त मुलीची तब्येत बिघडली तरच त्यांनी 3-4 दिवसाचा गॅप दिलेला आहे. आणि मी ज्यावेळेस क्लास घेते त्यावेळेस मी स्वतः सुट्टी देत नाही क्लासला. कधीतरी माझ्या घरी इमर्जन्सी असेल तर सुट्टी असते, तरी मी त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेते, त्यांना सांगून देते की आज एक्सरसाइज झाली पाहिजे, सूर्यनमस्कार आज झाले पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. आता मेमध्ये पण सर्वांना सांगून दिलेले सूर्यनमस्कार करायचे. बरेच मेंबर 90, 108, 115, 111 असे सूर्यनमस्कार करतात आता मेमध्ये पण, जरी आपला क्लास बंद असेल पण त्यांचं डेली रुटीन, त्यांचं सातत्य हे सुरू आहे, एवढं लक्षात ठेवा. आता सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी 12 किलो वजन कमी केलं होतं, मुलगी लहान होती, त्याच्यामुळे त्यांनी इतर एक्सरसाइज त्यांनी काही ॲड केलं आहे का हे पण मी तुम्हाला सांगून देते. तर सुरुवातीला त्यांनी वॉकिंग ॲड केलेले होते, तर 1 तास त्या वॉकिंग करत होत्या, म्हणजे 12 किलो वजन कमी करेपर्यंत. आता मुलगी मोठी आहे त्यांची, त्याच्यामुळे ती बाहेर जाऊन देत नाही त्यांना, त्याच्यामुळे आता त्यांनी त्याच्यानंतरचं जे वजन आहे 4 किलो वजन त्यांनी वॉकिंग केलेलं नाही आहे, फक्त 12 किलो वजन कमी करण्यापुरता. तेव्हा त्यांना वेळ होता आणि मुलगी लहान होती, ती राहत होती दुसऱ्यांकडे, त्याच्यामुळे त्यांनी वॉकिंगला जात होत्या. तर आता वॉकिंग करत नाही त्यांनी, सुरुवातीला केले. तर समजा तुम्हाला वेळ मिळत असेल एक्सरसाइज आणि वॉकिंगसाठी पण वेळ मिळत असेल तर नक्कीच तुम्ही अर्धा तास 45 मिनिटं वॉकिंग करू शकता. तर हे जे डेली रुटीन आहे अशा पद्धतीने मंजुषाताईंनी फॉलो केलेलं आहे. तर मंजुषाताईंनी जे त्यांचं डेली रुटीन मला व्हॉट्सअपला पाठवलेलं होतं तेच मी तुम्हाला सांगितलं, त्याचा स्क्रीनशॉट मी साईटला देते तुम्हाला, तुम्ही बघू शकता. तसंच बाकीच्या ज्या टिप्स आहेत ते माझे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि तेच डाएट आहे. एक्सरसाइज मी चेंज करत असते, तुम्हाला माहिती आहे. बेसिकपासून आपल्या एक्सरसाइजची सुरुवात असते, जसं जसं तुम्हाला सवय होईल तसे तसे एक्सरसाइज जे आहेत ते हार्ड होत जातात आणि मग तुमचं वजन पण त्या पद्धतीने कमी होत चालतं.
तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मंजुषा ताईंनी 16 किलो वजन कमी केलेलं आहे 4 महिन्यामध्ये. आता तुम्हाला पण जर समजा वजन कमी करायचं असेल, तुमचं सिझेरियन झालं असेल, तर नक्कीच मंजुषा ताईंनी ज्या डाएट टिप्स फॉलो केलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आणि सध्या आपल्या ऑनलाईन क्लासला 1 महिना सुट्टी आहे. तुम्हाला जर समजा वजन कमी करायचं असेल, ऑनलाईन क्लास लावायचा असेल, तर 10 जूनपासून आपला ऑनलाईन क्लास जो आहे तो सुरू होतो आहे. पण सध्या तर आता सध्या ॲडमिशन जे आहेत ते सुरू नाही आहेत. तुम्ही 10 जून नंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला काही अडचण असेल, समस्या असेल तर ती कमेंट करा. मी नक्कीच त्या कमेंटचं तुम्हाला उत्तर देणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.